आपल्याला माहिती आहे शुगर फ्री मिठाई पण बनतात ना. लोक आजकाल काय प्रिफर करतात? शुगर फ्री. त्यामुळे भावाची तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर महिला शुगर फ्री वापरेल. खजूर युक्त पण मिठाई बनते. बघा, आता अनेक समस्या असतात. तर काही समस्यांच्या कधी भाव वाढवावे लागतात, काही वेळा भाव कमी देखील होतात. हे बघा, ग्रामीण भागातील महिला घरी सुद्धा गोडधोड पदार्थ तयार करतात. भाव जेवायला आला, श्रीखंड करतील किंवा काही पण. बघा, महिलांकडे अनेक तोटगे आहेत. भाव वाढलेत, कबूल आहे. परंतु आता त्या काही ह्या ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या आहेत, कधी भाव वाढावे लागतात, काही समस्या असतात. शेतकऱ्यांना पण वाजवी भाव द्यावा लागतो, त्यासाठी देखील भाव वाढत असतात. त्यामुळे सगळ्याच प्रश्नांचं उत्तर काही अशा पद्धतीने इथे देता येणार नाही. काही प्रश्न आपण मंत्र्यांसाठी राखून ठेवा. इथे पालकमंत्री आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. तुमचे इथे शेतकरी आपले मंत्री आहेत, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा की याच्यावर का भाव वाढलेत म्हणून. ते तुम्हाला अधिक चांगलं सांगेल. बघा, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आता बघा, आज परिस्थिती खरं म्हणजे विचार करायला पाहिजे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं जे धनुष्यबाण आहे ते गोठवा म्हणून सांगतायत. उद्या त्यांनी विचार तर गोठवलेलेच आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार गोठवले आहेत आणि आता तर चिन्ह गोठवा म्हणून अशी मागणी होते. हे किती दुर्भाग्य आहे या महाराष्ट्राचं. आणि याच्यातनं बघा, या न्यायिक प्रक्रिया आहे, सबज्युडिस मॅटर आहे, याच्यावर भाष्य करणं देखील योग्य नाही आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की धनुष्यबाण आणि चिन्ह हे आमच्याकडे राहील. ह्या सगळ्या ज्या आर्ग्युमेंट्स आहेत, जे तुम्ही रोज पाहताय, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहताय, सगळं काही प्रसार माध्यम देखील रंगवून सांगतात आहे. परंतु मूळ या सगळ्या आर्ग्युमेंट अगोदर पण झाल्या होत्या, पुन्हा होतील. आता त्यांच्याकडच्या झाल्या, आमच्याकडच्या चालू होतील. परंतु आज तेव्हा ते काय म्हणत होते? जनतेच्या कोर्टात जाऊ, जनतेच्या कोर्टामध्ये आम्ही लोकांना सांगू की आमचं काय, आम्ही काय केलं म्हणून. आता जनतेने पण आम्हालाच दिलं ना. आज शिंदे साहेबांवरच पुन्हा पुन्हा शिक्कामोर्तब झालाय. लोकसभेमध्ये झाला, विधानसभेत झाला, विधान परिषदांमध्ये पण झाला. सगळीकडे महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे जनतेच्या कोर्टात देखील आम्हीच जिंकलेलो आहोत आणि पुन्हा जिंकू. आम्हाला पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय आणि त्यासाठी आम्ही पूर्ण संघटन या ठिकाणी सज्ज आहोत. येणाऱ्या काळात शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही आमची लाडक्या बहिणींची इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.